ढोंगी बाबा अशोक खरातनं त्याच्या कार्यालयात महिलांचं लैंगिक शोषण केलं। मात्र खरातच्या जादूटोण्याचा खरा अड्डा हा त्याचा तृप्ताबाला नावाचा बंगलाच होता। अमावस्येच्या रात्री अशोक खरातच्या प्रशस्त बंगल्यावरती दरबार भरायचा अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। खरातच्या अघोरी दरबाराबाबत धपक्या पावलांनी कोण कोण यायचं, खरातनं त्याच्या 5 कोटींच्या बंगल्याची तटबंदी कशी केली होती पाहूया। ढोंगी खरात भरवायचा अमावस्येचा दरबार। खरातच्या दरबारात रात्रीस खेळ चाले। बंगल्याबाहेर लागायच्या महागड्या गाड्यांच्या रांगा। राजकीय नेत्यांचं गुपित दडलंय 5 कोटींच्या बंगल्यात। स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू खरातचे एक एक कारनामे समोर येऊ लागलेत। अशोक खरात प्रकरणाची चौकशी SIT कडून सुरू असून त्यानं तपासाला वेग आलाय। खरातच्या कार्यालयातच नव्हे तर त्याने उभारलेल्या 5 कोटींच्या महालात अनेक रहस्य दडल्याची माहिती समोर आली आहे। अमावस्येच्या रात्री काही बड्या राजकीय नेत्यांनी देखील चोर पावलांनी या बंगल्यात हजेरी लावली होती अशी माहिती आता समोर आली आहे। एकीकडे SITने तपासात वेग घेतलेला असतानाच दुसरीकडे आता त्याची या बंगल्याची देखील जोरदार चर्चा ही सुरू झालेली आहे। खरं तर याच बंगल्यामध्ये अमावस्येच्या रात्री अनेक मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा वावर असायचा। खरं तर आपण या ठिकाणी बघितलं तर तृप्त नावाचा बंगला श्री अशोक कुमार खरात यांच्या नावावरती असून या ठिकाणी अमावस्येच्या रात्री अनेक राजकारणी असतील, बाबाचे बडे भक्त असतील, त्या या ठिकाणी येत होते। खरं तर हा बंगला 2012 साली हा बांधण्यात आला होता। तब्बल 5 कोटी रुपये खर्चून याचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि गुजरातच्या सिल्वासा म्हणून खास दगड आणून याचं बांधकाम गेल्याची देखील माहिती आता तपासामध्ये समोर आली आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात याची आता नवनवीन कारनामे बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर आजच त्याला नाशिक सत्र न्यायालयाने 3 दिवसाची कोठडी सुनावली असून त्यातच आता एक धक्कादायक खुलासा देखील समोर आला आहे। ज्या गल्लीमध्ये 3 माजी आमदारांचं वास्तव्य आहे तिथेच साधारण 2012च्या सुमारास भोंदू कॅप्टन अशोक खरातनं 5 कोटींपेक्षा अधिक खर्च करून आपला तृप्तबाला नावाचा महाल उभा केला। मात्र हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही तर तिथल्या भिंतींमागे दडलेल्या काळ्या कृत्यांमुळे नाशिकमध्ये कायमच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। अमावस्येला हे जर लाईन लावून सगळे बडे नेते जात होते, हे काही लपून राहिलं नाही। खरातच्या बंगल्यात, खरातच्या मंदिरात, खरातच्या पापात, तर सगळे पाप अंधारात करायसाठीच हे गेले होते। कारण अमावस्येला अंधार असतो, अंधारात आपलं पाप झाकावं, आपलं पाप धुवावं, आपल्या पापाचं पाप करता यावं, यासाठी हे सगळे गेले। म्हणून सर्वांवर या भोंदूगिरीवर विश्वास ठेवणारे, भोंदूगिरीला साथ देणारे जे कोणी आहेत, अधिकारी असू देत, प्रशासनातील अधिकारी असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। जो भेटला त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर या महालाच्या गर्भात दडलेली अनेक काळी रहस्य आता उघड होऊ लागली आहेत। खरातच्या या बंगल्याचं रूप अमावस्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचं असा खळबळजनक खुलासा स्थानिक नागरिकांनी केलाय। नाव न सांगण्याच्या अटीवर नागरिकांनी सांगितलं की अमावस्येच्या रात्री या बंगल्याच्या बाहेर अनेक महागड्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागायच्या। विशेष म्हणजे राजकीय नेते, बडे अधिकारी, आपली ओळख लपवू पाहणारे अनेक VIP लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता चोर पावलांनी या बंगल्याची पायरी चढायचे। रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या छुप्या दरबारात नक्की काय चालायचं याची संपूर्ण नाशिकमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। खरातनं आपलं गुपित उघड होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती। खरातच्या या आलिशान बंगल्याभोवती भली मोठी तटबंदी आहे। सुरक्षेच्या नावाखाली त्याने दहशतीचं एक साम्राज्यच निर्माण केलं। बंगल्याच्या आवारात लाखो रुपयांचे 2 विदेशी जातीचे हिंस्त्र कुत्रे पाळण्यात आले होते। या कुत्र्यांच्या भीतीमुळे परिसरातले नागरिक या बंगल्याच्या जवळपास फिरकायला सुद्धा धजावत नसत। एक प्रकारे या कुत्र्यांच्या मदतीनं खरातनं आपल्या काळ्या कारनाम्यांच्या भोवती एक अदृश्य कुंपण निर्माण केलं, ज्यामुळे त्याची गुन्हेगारी कृत्य बाहेर येणं कठीण झालं।
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते खरंच याच्या अन्वयांमध्ये प्रथम श्रेणीचे अधिकारी असतील, डॉक्टर असतील किंवा राजकारणी यांचा देखील समावेश होता. खराची भेट घेण्यासाठी 10,000 रुपयांचा खर्च हा लागायचा, तर दुसरीकडे 2 महिन्याची प्रतीक्षा देखील करावी लागत होती. तर नीरज जाधव देखील भेट घडवून देण्यासाठी अधिकची पैशाची मागणी करत असल्याची देखील बाब आता समोर आली आहे. तपास यंत्रणा आता सगळ्या प्रकरणाची टप्प्याटप्प्यानं तपासणी करतात. तृप्तबाला बंगला ही केवळ एक आलिशान इमारत नसून तो अनेक गूढ रहस्यांचं केंद्र बनलाय. तिथे चाललेल्या कारवायांची व्याप्ती आणि त्यात कोण कोण सामील होतं याचा उलगडा करण्याचा प्रयत्न SITचे अधिकारी करतायत. त्यामुळे भविष्यात खरात सोबत आणखीन कोणत्या कोणत्या बड्या व्यक्तींची नावं जोडली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक.